नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल दुर्गाज होम कुकिंग. फ्रेंड्स, आज मी बनवत आहे चिरलेल्या अंड्याची अंडा करी. तर फ्रेंड्स, ही अंडा करी कधी कधी आपण अख्ख्या अंड्याची पण बनवू शकतो. अंडे कधी तळून तर कधी न तळता अंड्याची आपण अंडा करी अशी बनवू शकतो. तर फ्रेंड्स, ही रसा पण परफेक्ट झालेला आहे व भाजीचा रंग जसा परफेक्ट दिसत आहे तशी ही खायला पण अतिशय टेस्टी व स्पायसी झालेली आहे. तर फ्रेंड्स, चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. भाजीसाठी सगळ्यात आधी मी मसाला तयार करत आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी एक मोठा कांदा मी आचेवर भाजायला ठेवलेला आहे. दुसऱ्या साईडला कढईत थोडंसं तेल घेतलं आहे. तेल तापलं की त्याच्यात मी एक मोठा चमचा धने व एक लहान चमचा जिरे घेतलेले आहेत. हे छान तळून घेणार आहे व त्याच्यात मी थोडेसे शेंगदाणे घेणार आहे. कधी कधी आपण थोडेसे तांदूळ किंवा हरभऱ्याची डाळ पण घेऊ शकतो या वाटणासाठी, पण मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत रस्सा घट्ट होण्यासाठी. त्याचप्रकारे थोडासा सुकलेला खोबरा पण मी चिरून घेतलेला आहे. हे सगळं मिश्रण मी एकत्र असं तळून घेणार आहे व पिवळ्या तांबूस रंगावर हे मिश्रण आपलं आता तळून झालेलं आहे. तर मी एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहे व आता आपल्याला हे संपूर्ण मिश्रण थंड झालं की मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी हे सगळं मिश्रण काढून घेतलं व तिथे कांदा पण मी घेतलेला आहे व मिश्रण पिसून घेतलेलं आहे. फ्रेंड्स, बघा, अंडे आपण चाकूने पण चिरू शकतो, पण मी इथे अंडे असे धाग्याने चिरणार आहे. धाग्याने पण परफेक्ट अंडे आपण असे चिरून घेऊ शकतो. इथे माझे संपूर्ण अंडे चिरून झालेले आहेत. आता हे अंडे मी आता सगळ्यात आधी तव्यावर तेल गरम झालं की थोडंसं तिखट, हळद, मीठ असं टाकणार आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं आहे व हे अंडे असे आपण तव्यावर शेकणार आहोत. 4 ते 5 मिनिटापर्यंत या साईडने अंडे आपल्याला असे छान शेकायचे आहेत. व आता हे अंडे आपण असे पलटवून घेऊ. अंड्याच्या कापांना बघा फ्रेंड्स, परफेक्ट रंग आलेला आहे. ते काप पण आपल्याला 3 ते 4 मिनिटापर्यंत शेकून घ्यायचे आहेत. आता आपण भाजीला फोडणी घालायची आहे. त्याच्यासाठी कढईत तेल टाकायचं आहे. एक मोठा चमचा मी तेल घेतलेला आहे. त्याच्यात छोटा कांदा चिरून घातलेला आहे. कधी कधी आपण इथे तेजपानाची फोडणी देऊ शकतो, पण मी इथे फोडणीची सुरुवात कांद्याने केलेली आहे. कांदा छान परतून झाला की मी त्याच्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे. इथे आपले आलं लसूणची पेस्ट पण बघा फ्रेंड्स शिजलेली आहे. आता त्याच्यात मी हे जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण मी इथे टाकणार आहे. हे वाटण टाकून आपल्याला मस्तपैकी हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व गॅसची आच आपल्याला अतिशय मंद ठेवायची आहे. मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला 10 मिनटं असं तळून घ्यायचं आहे. मधल्या 5 मिनिटानंतर आपण मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. झाकण उघडलं आणि मिश्रण बघा फ्रेंड्स, 5 मिनिटात मिश्रण परत आपण इथे तळण्यासाठी ठेवणार आहोत. तर बघा फ्रेंड्स, आपलं मिश्रण इथे किती व्यवस्थित शिजलेलं आहे. त्याच्यात तेल पण रिलीज झालेलं आहे. त्याच्यात मी आत्ता 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर, 1 लहान चमचा हळद व 1 लहान चमचा घरगुती काळा मसाला टाकणार आहे व चवीपुरतं मीठ टाकणार आहे. फ्रेंड्स, इथे जिरे पावडर किंवा मी धने पावडरचा वापर केलेला नाही आहे, कारण की आपण वाटणातच जिरे व धने तळून घेतलेले आहेत. त्याचप्रकारे जो घरगुती काळा मसाला तयार केलेला आहे त्याच्यात पण आपल्याला इतर सगळ्या मसाल्यांसोबत जिरे व धन्याचा कूट केलेला आहे आपण. तर फ्रेंड्स बघा, 5 मिनिटानंतर आपला मसाला कसा भाजून झालेला आहे. आता याच्यात आपल्याला सगळ्यात आधी मी मिक्सरच्या भांड्याचं पाणी टाकलेलं आहे व गरम पाणी असं मी तिथे टाकून घेणार आहे. 1 ते 1.5 ग्लासाचा मी असा रस्सा ठेवणार आहे फ्रेंड्स. तर हे 1.5 ग्लास पाणी मी याच्यात टाकलेलं आहे. या पाण्याला छान उकळ फुटली आणि हे पाणी छान शिजलं की याच्यात आपल्याला आता अंड्याचे काप टाकून घ्यायचे आहेत.
व हे संपूर्ण मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनिटं असंच उकळू द्यायचं आहे. मिश्रण आपलं संपूर्ण छान मस्तपैकी आता शिजलेलं आहे. बघा फ्रेंड्स, अंड्याचा पिवळा बलक वितळलेला नाही आहे. परफेक्ट अंड्याचा शेप आणि कलर इथे आलेला आहे. अंडे चुरा पण झालेले नाही आहेत. तर फ्रेंड्स, या पद्धतीने जर अंडे शेकले तर आपल्या भाजीला परफेक्ट रंग पण येतो. रस्स्याचा थिकपणा पण बघा फ्रेंड्स. ह्या भाजीचं प्रमाण 2 ते 3 माणसांसाठी आहे. ही भाजी आपण पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत पण खाऊ शकतो. फ्रेंड्स, आपली भाजी इथं रेडी आहे. फ्रेंड्स, जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, मग जेवायला आपली थाळी तयार आहे. प्लीज हेल्प मी फ्रेंड्स. थँक यू फॉर वॉचिंग.